पाकिस्तान विरोधातील संभाव्य लढ्यात आम्हालाही जाऊ द्या अशी मागणी नागपूरचे निवृत्त हवाई योद्धा संदेश सिंगलकर यांनी केली आहे। हवाई दलामध्ये मिसाईल तंत्रज्ञानावर ते काम करत होते। संदेश सिंगलकर यांनी हवाई दल प्रमुखांनाही पत्र पाठवलंय। रशियन बनावटीच्या इग्ला मिसाईल तंत्रज्ञानामध्ये ते निष्णात आहेत। सेवानिवृत्ती घेतलेले सार्जंट संदेश सिंगलकर पुन्हा हवाई दलामध्ये जाऊ इच्छितात आणि त्यांनी हवाई दल प्रमुखांना तसा पत्रही पाठवलं आहे। संदेशजी, पुन्हा हवाई दलात जाण्याची इच्छा, नियम तसा नाही आहे, मात्र तुमच्या मनाची ही भावना का होत आहे? काय आहे की एक वेळा जो माणूस युनिफॉर्म घालतो तो जवान जेव्हा असतो तो शेवटपर्यंत तो जवानच राहतो, तो कधीच रिटायर होत नाही। आणि ती जी भावना असते मनामध्ये की मला या देशासाठी काहीतरी करायचं आहे, हे शेवटच्या क्षणापर्यंत असते। म्हणजे आम्ही रिटायर जरी झालो असलो तरी आज आमच्या मनामध्ये डिफेन्स प्रति तेवढंच प्रेम आहे जेवढं आम्ही ज्या दिवशी जॉईन केलो तेवढं होतं। आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा भारतावर कोणतं एखादं संकट येतं किंवा भारतावर जेव्हा संकट आलेलं आहे आणि अशा परिस्थितीत आपण घरी बसून राहणं हे काही आमच्या मनाला पटत नाही, म्हणजे माझ्या मनाला पटत नाही। म्हणून मी भारतीय वायुदलाचे आमचे जे चीफ आहेत त्यांना मी पत्र पाठवलं की काही स्कोप असेल तर मी आजही देशाच्या रक्षणासाठी तिथे यायला तयार आहे, बॉर्डरवर जायला तयार आहे। तुम्ही हवाई दल केव्हा जॉईन केला होता आणि केव्हापर्यंत त्या ठिकाणी कार्यरत होते? मी 1988 मध्ये जॉईन केलं होतं आणि 2004 पर्यंत मी हवाई दलामध्ये होतो। आणि याच दिवशी 1999ला मला सायरन वाजला होता आणि मी इथून कुठे फिरायला गेलो होतो तर माझ्या बॉसला सांगून गेलो होतो की मला काहीही विचार न करता परत बोलवा। आणि ज्या दिवशी मी तिथे पोचलो होतो, म्हणजे कोडाईकनालला गेलो होतो, कोडाईकनालला ज्या दिवशी पोचलो त्याच दिवशी मला हॉटेलमध्ये फोन आला होता की परत यायचं आहे म्हणून। आणि मी काही दुसरा विचार न करता लगेच परत आलो आणि कारगिलमध्ये लग्नाच्या 7व्या दिवशी मी कारगिलमध्ये होतो। आणि आजही आपल्याच चॅनलच्या माध्यमातून मला काल माहिती पडलं की ज्या सिस्टमवर मी काम करत होतो, ज्या मिसाईल्सवर मी काम करत होतो त्याला मोठ्या संख्येमध्ये रशियाकडून घेण्यात आलेलं आहे। आणि त्याच्यामुळे मला खूप आनंद झाला की ज्या सिस्टमवर ज्या मिसाईल्सवर मी काम केलेलं आहे तेच सिस्टमला आता ते मिसाईल आता कारगर साबित होत आहे आणि त्या सिस्टमवर मला परत काम करायची इच्छा झालेली आहे। नियमानुसार असं घेता येते का? सैन्यामध्ये परत बोलवता येऊ शकते? नियमानुसार नाही घेता येणार, परंतु ज्या आपल्या भावना जुळलेल्या आहे या देशाशी त्या भावनिक मुद्द्यावरून मी त्यांना पत्र लिहिलं आहे की मला या युद्धात सहभागी व्हायचं आहे म्हणून। जे नियम सैन्याचे आहेत त्यानुसारच त्या संदर्भातली कारवाई होईल, मात्र एक भावना जी एका माजी सैनिकाची आहे ती संदेश सिंगलकर यांच्या माध्यमातून आपल्याला परिलक्षित होते, ध्वनित होते। कॅमेरामॅन मिथुन आदमनेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।